मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखेला दारवंटा केला भोगवटा महालागी वंश परंपरा दासमी अंकित वंश परंपरा दासमी अंकित तुका मुकलिता लाज कोना उपवास पारणे राखिला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी विठ्ठल 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 भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय हरा विठल विठल बोला पुंडरी कमलना हरि विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की नागेश्वर भगवान की विठ्ठल 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 गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिववीरैर्चिनुतं शरण्यम् भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाधिपोतं वंदे महापुरुषते चरणारविन्दम् वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरदरुणबिम्बफलादरुष्टात् पुरुनिन्दु सुंदर मुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर प्रभु जय जय माझी वाणी तुझे वर्णी गुणना 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 ऐसे दे प्रेम काही कळा ऐसे दे प्रेम काही कळा ऐसे दे प्रेम काही कळा ऐसे दे
विद्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं विठल 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 नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख विठला विठला प्रस्तुत या नैमित्तिक कार्यक्रमाकरता जमलेली सर्व चिमटे परिवारातील आप्तेष्ट नातेवाईक, या परिवारावरती प्रेम करणारी सर्व स्नेही संबंधी, आज काय निमित्तानं रघुनाथ प्रभाजी चिमटे काकांच्या या 10व्या पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी जमलेला आहात आणि हा कीर्तनाचा कार्यक्रम त्या निमित्तानं आयोजित केलेला आहे। त्यांचा सर्व परिवार, आमच्या मावशी गंगा भागीरथी, कांताबाई रंगनाथ चिमटे, त्यांचे बंधू नागनाथ रभाजी चिमटे, आदरणीय चिमटे साहेब आबासाहेब चिमटे साहेब हे त्यांचे बंधू आहेत, बबन मामा रभाजी चिमटे हे त्यांचे बंधू आहेत, आमची विजूदादा आणि राजूदादा असे 2 मुलं आणि 3 मुली, आशाताई, नंदाताई आणि कविताताई, नातवंड, अतिशय मोठा परिवार। आणि या परिवारानं आज आपल्या पित्यांच्या केलेलं आहे। खरं तर माणूस गेल्यानंतर पुण्यस्मरण आपण वर्षाच्या 11.5 महिन्यानंतर करतोच आहे, त्याला श्राद्ध असं म्हणतात। ऐकताय ना तुम्ही सगळे? लक्ष देऊन ऐका। एका वर्षाने किंवा 11.5 महिन्यांनी श्राद्ध एका मुलाने गेलेल्या पितरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा जो सोहळा आहे त्याला म्हणावं पुण्यस्मरण। आणि ते पुण्यस्मरण महाराज माणसं गेल्यानंतर वर्ष श्राद्ध माणसाचं होईल की नाही सांगता येत नाही। महाराज करतील की नाही पोरं सांगता येत नाही। या दोन्हीही मुलांना आमचा विजूभाऊ असेल, राजूभाऊ असेल, दरवर्षी मोठं करत नाही, पण 5वं मोठं केलं होतं बघा। आणि त्यानंतर हे 10वं हे एक मोठं आहे। हे पित्याबद्दलचं कर्तव्य हे दोनही मुलं अतिशय आपल्या पित्याचं ऋण लक्षात ठेवून, आपल्या पित्याने आपल्यावरती केलेले उपकार, आपल्या पित्याने आपल्यावरती केलेले संस्कार आणि या संस्काराचा परिणाम आणि त्या संस्कारापोटी आपल्या पित्याच्या आज्ञेपोटी ही कीर्तनाची सेवा या ठिकाणी आज आयोजित केलेली आहे। विठ्ठल विठ्ठल
वाजवा एकदा टाळी सगळे. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिते तया कुळाच्या कल्याणाची इच्छा नक्की देवाकडे करतील महाराज. हा बापाचं कर्तव्य बापानं पार पाडलं आणि या मुलांचं कर्तव्य सुद्धा ही मुलं छानपणे पार पडतायत. आज अभंग जो निवडलाय जगद्गुरु तुकोबराया भगवान परमात्म्यासमोर भांडण करतायत. माझ्या वडिलांची मिरासी का देवा असं सांगता येत नाही. ते असं सांगितलं की मग ते भांडण ठरत नाही. मग हे देवा माझ्या बापाची मिरास आहे काय तुझ्या चरणाची सेवा आणि हे अशीच नाही प्राप्त केली आम्ही. मग उपवास केले पारणं केलं आणि मग हा भोगवाटा आमच्याकरता आमच्या बापाने ठेवलाय. एवढंच नाही माझ्या बापाचंच नाही सांगत म्हणे देवा वंश परंपरा 8 पिढ्याची परंपरा आहे देवा. तुझी चरण सेवा आम्ही करतो आजपर्यंत तुला काही मागितलं नाही. वंश परंपरा दास मी अंकित आणि तू का मोकलिता लाज कोणा लाज वाटू दे तुला. देवाचं भांडण आहे देवाकडं. हा विचार बंडता त्या कराडकरांचा आहे. दोघांचं जरा भांडण झालं या अभंगावरून. वाद म्हणतात त्याला संवाद म्हणतात नाही का. असे गोड वाद. आमचे पांडुरंग महाराज घुले ज्याचा जसा स्वभाव आहे तसा अभंगाचा अर्थ लावला त्यांनी. बंडा तात्या म्हटले भांडण आहे आणि गुले महाराज म्हणले तसं नाही म्हणे तात्या. कसं आहे देवा 8 पिढ्या झाल्या रे 8 पिढ्या झाल्या. तुझ्या चरणाची सेवा आमच्याकडे आहे. आमच्या वडिलोंनी केली पंजांनी केली खापर पंजांनी केली. माझ्या बापानं सुद्धा तुमची सेवा केली आणि तीच सेवा माझ्या वंश परंपरेनं माझ्या वाट्याला आली देवा. मला माझ्या तुझ्या पदरामध्ये घे. माझ्या वडिलांची मिरास आहे. माझ्या वडिलांची मिरास आहे. तुझी चरण सेवा करणं आणि ते काहीच न घेता करणं ही माझ्या वडिलांची मिरास आहे. याच्याकरता देवा उपवास केले रे. याच्याकरता उपवास केले याच्याकरता पारणं केलं आणि तो भोगवटा तुझ्या कृपेनं आमच्या पदरामध्ये पडला. हा घुले महाराजांचा विचार आहे. ही देवाकडं मागणी आहे आणि हे देवाकडं भांडण आहे. तुम्हाला जसं करायचंय देवापुढं तसं करा पण ही मागणी देवाकडे करा. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्यानं तुकोबरायांना अनेक अवतारामध्ये अनेक गोष्टी देऊ केल्या महाराज. देऊ केल्या. तुम्हाला प्रत्येक युगातलं मी सांगत बसणार नाही. सत्ययुगामध्ये सुद्धा देवानं प्रल्हाद रूपामध्ये तुकोबराय होते. त्यालाही देव केलं घेतलं नाही. त्रेतायुगामध्ये सुद्धा तुकोबराय होते अंगद या रूपानं. त्यावेळेस सुद्धा देवानं देव केलं घेतलं नाही. द्वापार युगामध्ये सुद्धा उद्धव रूपानं माझे तुकोबराय होते मागितलं अजिबात नाही देवाकडं. आणि तेच नामदेवराया झाले आणि तेच तुकोबराया कधीच देवाकडं मागितलं नाही. का मागितलं नाही. आमच्या वडिलांनी कधी देवा तुझ्याकडे मागितलं नाही आणि तू काय आम्हाला देतो. अरे आम्हीच देव पण तुला दिलाय. तू काय म्हणे आम्ही असोनिया जाण
तुझं देवपणा आणि येले, तुला देव जर कोणी केलं असेल तर आम्ही केलंय, आणि तू आम्हाला काय देतो? देव केलं होतं महाराज. ऐका, वडिलांची मिरास काय असते. मिरास याचा अर्थ वडिलांनी जे कमवून ठेवलंय, मग ते काय प्रकारची आहे, ती पारमार्थिक धन असेल, ते प्रापंचिक धन असेल, याला मिरास म्हटलं जातं. राम प्रभू लंकेवरती स्वारी करून गेले, सेतू बांधला, आणि आता दुसऱ्या तिसऱ्या दिवशीचं युद्ध चालू आहे. हनुमंतराय इकडे बसलेले आहेत, शेषाचा अवतार लक्ष्मण भैया इकडून बसलेले आहेत, रामप्रभू त्या पर्णकुटीमध्ये बसले आहेत. आणि त्या ठिकाणी अंगद आला. अंगदानं नमस्कार केला सगळ्यांना आणि परत निघून गेला. त्यावेळेस प्रभू रामचंद्र हनुमंतरायाला विचारतात, हनुमंतराया, आता मी माझ्या जानकीला घेऊन येणार आहे, मला युद्ध करावं लागणार आहे रावणाशी, आणि रावणाशी युद्ध केलं, माझी जानकी मला मिळणार आहे, सीता मला मिळणार आहे, आणि मग या लंकेवरती राज्य माझं असणार आहे. मला असं वाटतं ही लंका कोणाला तरी दिली पाहिजे. देव केलं ना महाराज, अंगदाला लंका देव केली. हनुमंतराया, तुम्ही एक काम करा, काय, लंका आपण अंगदाला देऊ, लंका अंगदाला देऊ, तुम्ही त्यांना तेवढा निरोप सांगा. हनुमंतरायाने सांगितलं, देवा तू आणि ते अंगद दादा, का मी या वानरांपैकी सगळ्यात लहान वानर आहे, माझं कोण ऐकायचं, तुम्ही तुमचा हिशोब करून घ्या म्हणे. रामप्रभूंनी अंगदजीला हाक मारली आणि सांगितलं, अंगदा, तुझ्या बापाला मी मारलं. वालीला कोणी मारलं होतं? रामप्रभूंनी. ऐकताय ना तुम्ही सगळे, लक्ष देऊन ऐका बरं. तुझ्या बापाला मी मारलं, तरीही तू माझा झेंडा हातामध्ये घेऊन माझ्या सेनेचं सेनापतित्व स्वीकारलं, माझ्या बरोबरीनं कार्य करतोय, आणि मी तुझ्यावर खुश आहे, आनंदी आहे. मला असं वाटतं अंगदा, मला सीता मिळणार आहे. मी एकदा युद्ध केलं की रावण मरणार आहे, सीता मला मिळणार आहे, पण ही लंका, या लंकेचं मी काय करू? मला असं वाटतं अंगदा, ही लंका तुला दिली पाहिजे. राग आला महाराज अंगदाला. अंगदाने सांगितलं, देवा परत हे शब्द तोंडातून येता कामा नाही. का? ही माझ्या वडिलांची मिरास काही वेगळीच आहे, माझ्या वडिलांनीची शिकवण काही वेगळीच आहे, आणि त्या शिकवणीनुसार मी माझं जीवन जगतोय महाराज. दुसरं काही नाही. तुम्हाला माहिती आहे देवा, मला अजिबात तुमची लंका नको असं म्हटल्याबरोबर रामाला नाही पण लक्ष्मणाला राग आला ना महाराज. शेषाचा अवतार आहे. अंगदा, रामाचा शब्द नाकारतो का? घे लंका. अंगदानं सांगितलं, लक्ष्मण भैया तुम्ही शांत बसा. अधिकारी महात्मे होते ते, तुम्ही शांत बसा म्हणे. का? जी लंका तुम्ही मला देऊ करताय ना, ती जर घ्यायची असती तर कधीच आम्ही घेतली असती. का? वाली इतका बलवान होता ना महाराज, रावणापेक्षा 28 पटीनं शक्ती आणि ताकदीनं वाली मोठा. असा रावण बगलात धरला महाराज, मुंडकं दगलात धरलं कोणी? अंगदाच्या बापानं, वालीनं. आणि 7 समुद्राचं स्नान करेपर्यंत सोडलं नव्हतं. काय ताकद असेल महाराज, एवढी ताकद होती. आणि मग तशी जर नारळासारखी कवटी फोडली असती ना, लंका तेव्हाच माझ्या बापाची झाली असती. आणि जर रावण मेला असता माझ्या बापाच्या हातातून, लंका कोणाची होती? वालीची. आणि वाली गेल्यानंतर माझीच लंका मला देव करतो. त्यावेळेस माझ्या बापानं त्या रावणाच्या सोन्याच्या असणाऱ्या लंकेवर डोळा ठेवला नाही, तुझी सेवा केली. आणि आज मी त्या बापाचा लेक आहे. माझ्या वडिलांचं असं मला सांगणं नाही. मला तुला फक्त चरण सेवा तुझी मला पाहिजे, मला फक्त तुझं प्रेम पाहिजे, मला फक्त तुझं कार्य करायचंय. त्या बदल्यात मला काही नको, फक्त माझ्या वडिलांच्या मिराशी करता मी हे सगळं करतोय. अभंगाचं पहिलं चरण. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. वडिलांची मिरासी गा देवा,
उपस्थित झालेले आहेत. भाऊ तुमचं स्वागत आहे. स्वप्नील महाराज पुजारी महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. भाऊ बरोबर त्यांचे सहकारी सगळ्यांची नावं मला माहिती नाही बरं का. तुम्ही आलात आमच्या विजू भाऊच्या कार्यक्रमाला. विजू भाऊ आले बरं का. विठ्ठल 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 माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. माझ्या वडिलांची मिरास आहे देवा तुझी चरण सेवा. आणि त्याची सेवा महाराज काय देणार नाही. देवाची सेवा केली ना तिथपर्यंत जाण्याकरता भगवंतापर्यंत जायचं असेल तर एकच वाट आहे महाराज, आणि त्याचं नाव आहे सेवा. सेवा नावाच्या वाटनच तिथपर्यंत जाता येईल. अन्यथा भगवान परमात्म्याचे चरण आपल्याला पाहायला सुद्धा मिळणार नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र खूप सुंदर आहे. त्या राधेनं त्याच्या चरणाची सेवा नवे नवे तो जाऊ नये याकरता त्या चित्रलेखानं चित्र काढलं ना, त्याचे चरण आपल्या हृदयात ठेवले आणि त्या चित्रात चरण काढले नव्हते. चरण इथं ठेवले पाहिजे. भगवंताचे चरण ज्यानं ज्यानं अंतकरणात ठेवले त्यांचा संसार सफळ झाला महाराज. संत सखुबाई एक सुंदर श्रीभक्त होऊन गेल्या. संत 18 संतांपैकी संत सखुबाई. आणि त्यांचे वडील भगवान परमात्म्याची पांडुरंगाची चरण सेवा करणारे होते महाराज. पांडुरंग परमात्म्याची सेवा हेच आपल्या जीवनामध्ये सगळ्यात श्रेष्ठ सेवा आहे. मुलीला पाहायला पाहुणे आले. मुलीला पाहायला पाहुल्यानंतर बाप छाती काढून उभा राहतो महाराज. आहे की नाही. ज्याला मुलगी आहे ना त्यानं खरंच आता छाती काढून उभं राहण्याची वेळ आलेली आहे. अतिशय सुंदर. ज्याला मुलगी आहे त्याचा बाप होण्याचं सार्थक आहे महाराज. आमच्या तुकाराम महाराजांना मुलगी झाली आहे की नाही. वा. संत सखूला सोयरीक आली. वारकरी घराणं होतं महाराज. बाप वारकरी होता, आजोबा वारकरी होते, घरामध्ये सगळेच वारकरी होते. सखूबाईंच्या वडिलांना काय विचार नाही केला महाराज. देऊन टाकली पोरगी. लग्न थाटामाटात झालं. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी लग्नाचा शालू काढून साधीशाली साडी घातली आणि तर संत सखू सकाळचा स्वयंपाक करते, धुणं भांडं करते. आणि शेवटी सगळं झाल्यानंतर केर टाकण्याकरता फक्त समोर रस्त्याच्या पलीकडून उकिरडा होता. आता नवीन नवरी का एकटी जाते का महाराज. तिच्याबरोबर असेल ते टाबर वारकरी वहिनी 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 आहे की नाही.
दोघं तिघी जण होत्या पोरी. गेले पलीकडून, टोपली टाकली आणि तेवढ्यात कानावरती आवाज आला, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ओ तुकाराम. पंढरपूरची दिंडी चाललेली होती. संत सुखून ज्ञानोबा तुकोबाराय भजन ऐकलं आणि रस्त्यानं दिंडी जाणाऱ्या दिंडीमध्ये ती टोपली तशीच उकिरड्यावर टाकून दिली आणि ती दिंडीत निघून गेली. संत सखू, काल जिचं लग्न झालंय आज दुपारच्या वेळी पंढरपूरच्या वारीमध्ये निघून चालली महाराज. काय भगवंतावर प्रेम करणारी ही माणसं असतील महाराज. तो भगवान परमात्माच इतका सुंदर आहे, हा देखणं आहे. त्याचं प्रेम महाराज तो देखणाच आहे, पण तुमच्या सालीनं त्याला आणखी देखणं बनवलं बरं का. वा सुंदर. एका एकाहुनी बळी रे असे असणार आहेत. रूप सावळे सुकुमार, तो भगवान परमात्मा ते का दिखता देखणं आहे. आमचे महाराज उदाहरण सांगतो. एक पोरगी होती देखणी, पंढरपुरामध्ये राहायची आणि भगवान परमात्म्याच्या भेटीची आवडी असायची, पण काळा आहे देव, काळा आहे म्हणायची. मग ती इतकी देखणी होती महाराज, इतकी देखणी, बाजीरावची मस्तानीच होती. हा इतकी देखणी. तिने जर पान खाल्लं तर गळ्यातून उतरताना लाल गळा व्हायचा तिचा. तिचं नाव आहे कान्होपात्रा. इतकी देखणी होती. लोक यायची तिला पाहायची. तिच्या दारात हौद होता, त्या हौदात पडायची, हसायची निवांत मोकळं, पोट भरून हसायची. तिला काय घेणं नव्हतं कोण कर, ती तिच्याकडे पाहायची. गावातली लहान पोरं मोठाली माणसं सगळे तिच्याकडे, ती माडीवर उभी राहिलेली असायची सकाळी आणि गावात येणारी सगळी लोक तिच्याकडे पाहायची आणि पुढं जाऊन हौदात पडली, पोट भरून हसायची. पण गावातल्या लोकांना माहीत झालं आता हिच्याकडे बघायचं नाही, म्हणजे हिच्याकडे पाहिलं का हौदात पडतंय पुढं, कोणीच बघेना. मग 2 महिने झाले महाराज हसलीच नाही. दिंडी आली. दिंडी आल्यानंतर तिनं लांबूनच दिंडी पाहिली वर्षामधली येऊन. वा दिंडी आली, हा काही स्त्रिया आहेत काही पुरुष आहेत, आता ते नक्की माझ्याकडं पाहणार आणि या पुढच्या हौदात पडणार, मला एकदम 2 महिन्याचा हसायला मिळणार. महाराज दिंडी आली, त्यातल्या स्त्रियांनी आणि पुरुषांनी पण तिच्याकडे कोणीच पाहिलं नाही, आई अशी पुढे निघून गेली. आश्चर्य वाटलं तिला, मी इतकी सुंदर देखणी असताना माझ्याकडे पाहिलं नाही, नक्कीच माझ्यापेक्षा देखण्याकडेही चालली असतील. आणि म्हणून त्या दिंडीत सहभागी झाली महाराज. ज्ञानोबाराय तुकोबारायांचं भजन करत करत पंढरपूरला गेली. गेल्यानंतर त्या ठिकाणी गाभाऱ्यामध्ये प्रवेश मिळाल्यानंतर समोर देवाला पाहिल्याबरोबर तिच्या अंतःकरणात एवढंच होतं, काळाच आहे देव, काळाच आहे. पण गेल्यानंतर भगवान परमात्मा इतका सुकुमार झाला महाराज. त्या कान्होपात्रेनं त्या चरणावरती हात ठेवल्याबरोबर कान्होपात्रेची करंगळीच भगवान परमात्म्याच्या पायामध्ये घुसली आणि चिळखंडी रक्ताची उडाल्यानंतर किती सुकुमार आहे भगवान परमात्मा याची जाणीव कान्होपात्रेला झाली.
इतका त्याचे चरण इतके सुकुमार आहेत आणि त्याच्या चरणाची सेवा करणं आपल्या जर पदरामध्ये पडलं तर ते आपलं परम भाग्य असणार आहे. विठ्ठल विठ्ठल त्या कान्होपात्रेनं भगवान परमात्म्याची सेवा तिथं राहून केली. नवे नवे इतकी सेवा केली चरणाची भगवान परमात्म्याच्या. वेशेची जरी मुलगी असली तरी भगवान परमात्म्याने आपल्या गाभाऱ्यामध्ये मंदिरामध्ये तिला जागा दिली आहे की नाही. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कान्होपात्रीला देवानं मंदिरात जागा दिली, तिथे राहिली, चरणाची सेवा केली की तिथं राहते महाराज. पण संत सखू गेली दुसऱ्या दिवशी. आता काल लग्न झालं ना, आज जर पोरगी दिसली नाही काय करता लो तुम्ही? महाराज इकडं तिकडं बघायला लागले. आडात पडली का, मागं गेली का, इकडं सगळ्या गावामध्ये सगळीकडे पाहायला लागले. तिचा जो मालक होता तो आला आणि त्याच्या बापाने सांगितलं, बाप्पा तुझी बायको नाही. खालीच बसला महाराज. काल लग्न झालं ना, आज बायको नाही म्हणल्यावर मग काय सूचना, काय करावं? सगळीकडे शोधाशोध चालू होता. तिचा आजच सासरा होता संत सखूचा. तो मंदिरामध्ये हरिपाठा करता गेला होता आणि हरिपाठ करून बाबा घरी आले. आल्यानंतर ओट्यावरती बसले ना, आवाज दिला, सखू बाई चहा आणतीस का ग? असं म्हटल्याबरोबर आतल्या घरातून स्वयंपाक खोलीतून सखू चहा घेऊन बाहेर आली. ही सखू नव्हती महाराज. मग हे भगवान परमात्मा होता जो संत सखूचं रूप घेऊन आला होता. का? संत सखूचे वडील माझ्या चरणाची सेवा करतायत. माझ्या चरणाशिवाय त्यांच्या अंतकरणामध्ये दुसरं काही येत नाही. एवढा मोठा माझा भक्त आणि त्याच्या जर पुरीचा संसार मोडला तर मला जग नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही. मला कृपा सिंधू कोणी म्हणणार नाही, मला दयाघन कोणी म्हणणार नाही. या भक्ताची लाज राखण्याकरता संत सखू झाला महाराज. बशी घेऊन आला. नाही लाजे तरी हे नाही लाजे तरी नाही लाज धरीत नाही लाज धरी हे साधा भया भक्ती नाही लाज धरीत नाही लाज धरीत नाही लाज धरीत साधा भया भक्ती लाज नाही लाज धरीत नाही लाज धरीत नाही लाज साधा वया भक्ती काज, लाज धरत नाही. संत सखू झाला. ऐका, खरी सखू वारीमध्ये निघून गेली आहे. भगवान परमात्म्यानं सखूचं रूप घेतलं. अवघड आहे महाराज. भगवान परमात्मा आपल्या भक्ताकरता काही व्हायला तयार होतो. फक्त त्याच्या चरणाची सेवा आपल्या अंतकरणामध्ये असली पाहिजे. आता नव्या नवरीचं सगळं काम श्री झाला, संत सखू झाला. महाराज धुणं भांड, घरातलं सारवण झाडून, सगळ्यांच्या स्वयंपाकाचा विचार, सगळी कामं संत सखूच्या रूपामध्ये भगवान परमात्मा करतोय महाराज. काय दयाघन आहे महाराज. ऊंच नीच काही ऊंच नीच नैने भगवंता तिचे भाव भक्ती देखो निया तिचे भाव भक्ती देखो निया ऊंच नीच काही नैने भगवंता ऊंच नीच काही नैने भगवंता तिचे भाव भक्ती देखो तिचे भाव भक्ती देखो हो, उंच नीच काही नेणे भगवंत. भगवान परमात्मा प्रेम करतो महाराज. संत सखू झाला, आईचं रूप घेतलं महाराज त्यानं.
की नाही, स्त्री स्वरूप घेतलं भगवान परमात्मा. मला वाटतं त्याला प्रेम प्राप्त करण्याकरता, देव प्रेम प्राप्त करण्याकरताच यशोदेला आई म्हणतोय. ऐकताय ना तुम्ही? जगाचा मालक आहे, त्याला काय कुणाची गरज नाही, त्याला काय अवतरित व्हायची गरज नाही, पण आईचं प्रेम प्राप्त करण्याकरता येतोय महाराज तो खाली. घेऊ आपण. संत सखू गेली तिकडे, सगळी कामं केली, एक काम अवघड आहे महाराज. काय? पुराणानं त्याचं वर्णन केलंय. कवन एक दिनी वासना उद्भवली पतीची आमनी, हस्ते कवळुनी कामिनी शेजे पौडविली. संत सखू झाला, संसार पूर्ण केला महाराज संत सखूचा. 1.25 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर वारीहून खरी सखू घरी आली आणि माझा भगवान परमात्मा खरी सखू आल्यानंतर मागच्या दारानं विटेवरती जाऊन उभा राहिला. पण ऐका, एक अवघड आहे. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सखू निघून गेली होती. संत सखूने सांगितलं देवाला, देवघर बंद केलं. देवासमोर उभी पाषाणाची मूर्ती आहे भगवान परमात्म्याची, रावळामध्ये घरातल्या, त्याच्या समोर उभी राहिली. डोळ्यातून अश्रू भगवान परमात्म्याच्या चरणावरती टाकत होती सखू आणि सांगत होती, देवा लग्नाच्या दुसऱ्या दिवशी निघून वारीला गेले. माझ्यापेक्षा मोठा जो आहे त्याला बाप म्हणत होते, माझ्या वयाचा आहे त्याला भाऊ म्हणत होते. पोटातला गर्भ कोणाचा आहे? जर आता मला तू उत्तर दिलं नाही, तुझ्या चरणावरती डोकं आपटून माझा जीव दिल्याशिवाय मी राहणार नाही. असं म्हणून डोकं आपटायला सुरुवात केल्याबरोबर भगवान परमात्म्याने सखूच्या डोक्याला हात लावला. थांब पोरी, डोकं आपटू नको, मी तुझा संसार के, मी सखू झालो. का? तुझा बाप माझ्या चरणाची सेवा इतक्या दिवसापासून करतोय आणि त्याची लाज राखण्याकरता मला सखू हवं लागलं आणि तुझा संसार करावा लागला. हे त्याच्या चरण सेवेचं फळ आहे. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा. हे माझ्या वडिलांची मीराशी गादेवा, माझ्या वडिलांची मीराशी गादे, माझ्या वडिलांची मीराशी गादेवा, माझ्या वडिलांची मीराशी गादेवा. हो माझ्या वडिलांची मीराशी गादेवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखीला दारवंडा, उपवास पारणे राखीला दारवंडा. वा, तुझी चरण सेवा, त्याच्या चरणाची सेवा. आता मला वाटतं अभंगाचा भाव सांगितला, दिवसभर सांगेन मी तुम्हाला, तुम्ही ऐकायला कंटाळणार नाही आणि मी सांगायला थकणार नाही. एवढं भगवान परमात्म्याच्या सेवेचं फळ आहे आणि त्याची उदाहरणं आपल्या पुराणामध्ये एवढी आहेत. सांगता सांगता आणि ऐकता ऐकता दिवसही निघून जाईल महाराज. इतकं गोड चरित्र भगवान परमात्म्याचं आहे, इतकं प्रेम तो भक्तावरती करतोय. पण आज ही जी नैमित्य आहे वर्ष श्राद्धाचं आहे. माझ्या वडिलांची मिरासी त्यांनी कमवून ठेवलं. मला वाटतं बापानं कमवलेलं, मला वाटतं मुलानं त्याचं संगोपन केलं पाहिजे, आहे की नाही? जर 10 एकर जमीन असेल ना, मग तिची कमीत कमी 2 एकर केली पाहिजे, आहे की नाही? संवर्धन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? मग 10ची कमीत कमी
20 तरी याला संवर्धन म्हणतात. एक दुसरी गोष्ट आहे, नाही संवर्धन करता आलं तर बापानं जे कमवलंय त्याचं रक्षण तरी करणं गरजेचं आहे. जेवढी आहे तेवढी तरी ठेवणं गरजेचं आहे. त्यांनी जी मिरास कमवून ठेवली आहे, आज रंगनाथ काकांना जाऊन 10 वर्ष झाले, पण त्यांनी मिरास कमवली कोणती असेल तर आमचे विजू भाऊ आणि राजू भाऊ आणि हे तीनही लेकी, ही खरी त्या बापाची मिरास आहे, ही त्यांची मिरास आहे. या महाराज रामकृष्ण हरी. विठ्ठल 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 विठ्ठल. आज त्या बापाची आठवण या परिवारानं केलेली आहे. खरं तर आपल्या जीवनामध्ये आई तितकी महत्त्वाची, तितका बापही महत्त्वाचाच आहे की नाही. मला वाटतं या गोष्टी आई आणि बाप आपण ऐकलं पाहिजे, याचं आचरण केलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. ऐका ना, ठेस लागली ना काय आठवते आपल्याला? आई आठवते. काटा मोडला ना, काटा मोडल्याबरोबर आपण काय म्हणतो माहिती आहे का? आई, आई ग. मोठं संकट आलं की बाप आठवल्याशिवाय राहत नाही, आणि लहान संकट आहे त्यावेळेस आई आठवते. मला वाटतं काकांना जाऊन आज 10 वर्ष झाले असतील. विजू भाऊ आणि राजू भाऊ, आईच दोन्ही कामं करते आहे की नाही. आमची कांता मावशी दोन्ही कामं करते, बापाचं आणि आईचं. आणि आईचं हृदय इतकं मोठं असतं महाराज, जगामध्ये आई इतकं मोठं दैवत कोणी सांगितलं नाही. कविकार असतील, आणखी संत महात्मे असतील, लेकुराची हित मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती असं सांगणारे तुकोबाराय असतील, किंवा अनेक प्रमाणानं तुम्हाला सांगता येईल की आई आपल्या जीवनामध्ये इतका मोठा आधार असतो. आणि सगळ्यात मोठी जर काय असेल आपल्या जीवनामध्ये तर ती फक्त आई असते महाराज. आई. बापाचंही प्रेम मी 10 वर्ष झाले या लेकरांना देते, आईचंही प्रेम देते. दोघांना एकच विनंती आहे, जगामध्ये तुम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट तुमच्या हातामध्ये आहे, ती म्हणजे आई. तिला विसरू नका, म्हणजे बापही तुम्हाला विसरणार नाही. त्याचं जर प्रेम, त्याचे आशीर्वाद प्राप्त व्हावे असं वाटत असेल तर आईला जीव लावा. कारण जगामध्ये सगळ्यात मोठी जर कोणती असेल आई, प्रत्येकाची आई मोठीच आहे महाराज. आता ते कैलास महाराजांना कधी कळेल काय माहिती, स्वप्नील महाराज. सबसे बड़ी
से बढ़कर कोई नहीं, कोई नहीं। माँ देती है, माँ देती है दुआ, दुआ। माँ देती है दुआ। माँ देती है, सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ। आता आई सगळ्यात जगात मोठी आहे। बाप गेल्यानंतर आपल्याला आधार आई असते महाराज, आपण अनाथ नव्हत। आई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कर्तव्य आहे आपलं। आद्यगुरु श्रीमद शंकराचार्य संन्यासी जरी झाले ना महाराज, तरीच आईचं श्राद्ध करण्याकरता मात्र केरळ प्रांतात जाऊन दरवर्षी श्राद्ध केलं। ज्या ज्या वेळेस आईने आठवण केली त्या त्यावेळेस आद्यगुरु श्रीमद शंकराचार्य आईकडे गेले। नक्कीच आहे। म्हणून आज काकांना जाऊन 10 वर्ष झाले। त्यांची आठवण विजूभाऊ, राजूभाऊ, आमच्या तिघी भगिनी, तिघींनी या ठिकाणी हा सुंदर असा सोहळा। महाराज मी तुम्हाला गाणं का म्हणायला लावलं माहिती आहे का? आज मी इथलाच आहे, मला हे रोज ऐकतात, यांना मला ऐकायची सवय आहे रोज। पण तुम्ही आमच्याकडं मला वाटतं कधीतरी आला होतात आणि त्याच्यावरती आज आला। तुमचं गोड गाणं आम्हाला ऐकायला मिळालं पाहिजे, ऋषी महाराजांचं गोड वाजवणं आम्हाला ऐकायला मिळालं पाहिजे। त्या निमित्तानं हा संत संघ, हा भक्ती रस आम्हाला ऐकायला मिळतो, हे खरंच आपलं भाळवणीकरांचं भाग्य आहे महाराज। आणि म्हणून या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं, पुण्यस्मरणाच्या निमित्ताने तुम्ही या चमटे परिवारावरती प्रेम करणारी सर्व आप्तेष्ट नातेवाईक अतिशय अंतःकरणपूर्वक या ठिकाणी उपस्थित राहिलात, सगळ्यांना खरोखर धन्यवाद देतो। सगळ्यांना मनोमन धन्यवाद देतो। खरं तर विजूभाऊ समोर आता इथे कंपनी चालू आहे। अतिशय शून्यातून विश्व निर्माण करणारा हा माझा मित्र आहे विजूभाऊ। अतिशय शून्यातून कितीही खचला तरीही त्याचं मन इतकं खूप गोड आहे, त्याची पॉझिटिव्ह एनर्जी इतकी आहे की त्याची पॉझिटिव्ह एनर्जी एवढं मोठं काम केलं त्यानं। ही कंपनी उभी केली, नुसतं आट्याचं प्रोडक्शन होतं, पीठ बनवायचं, आता ते बेसन पिठाचं पण प्रोडक्शन चालू केलं आहे। दुप्पट व्यवसाय चालू केला। आणि मला वाटतं हे काकांनी दिलेले आशीर्वाद असावेत, की नाही? हे काकांचे आशीर्वाद असावेत म्हणून एवढी मोठी यशप्राप्ती त्याच्या जीवनामध्ये होते। अतिशय आनंदानं हा कार्यक्रम करता आहात, त्यांचं स्मरण करून करता तुम्हाला धन्यवाद देतो। या ठिकाणी उपस्थित सर्व मायबाप श्रोते सर्वांना वंदन करतो। आदरणीय विजूभाऊ आवटी या ठिकाणी उपस्थित आहेत, भाऊंना वंदन। कैलास महाराज पवार कीर्तनाकरता हजर राहिले। आमच्या विनंतीला महाराज तुम्ही मान दिला, आलात। कोटी कोटी ही मोठी माणसं आहेत महाराज, खूप मोठी माणसं आहेत। आणि खरोखर कैलास महाराज तुम्ही भेटणं आम्हाला अवघड आहे, आम्ही गरीब माणसं आहोत।
खरंच गरीब माणसं. इतक्या लांबून भोकरदन कुठे महाराज? जालना भोकरदन, तिथून आले महाराज. आणि संभाजीनगरवरून आमचे तुकाराम महाराज राऊत. अतिशय सुंदर गोड मंजूळ आवाज आहे महाराजांचा. महाराजांचं नाव योगेश महाराज, त्यांचंही या ठिकाणी आगमन झालं आहे. आकाश महाराज घोलप आपल्या सर्व वारकरी संस्थेतील विद्यार्थी घेऊन या ठिकाणी आले. हे बाल गोपाळ सगळ्यांना वंदन करतो. आमचे ऋषिकेश महाराज फटांगरे, सुंदर नरेंद्राप्रमाणे इंद्राप्रमाणे ज्यांचा पखवाद अतिशय गोड आहे, त्यांना धन्यवाद देतो. सोमनाथ दादा इंगोले, सुंदर अशी माईक सिस्टीम, त्यांना धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी सगळेजण आलात, या चमटे परिवाराच्या विनंतीला मान देऊन आणि या दुःखामध्ये तुम्ही सहभागी झालात. त्यांच्या पितृचरणाला आज खरं तर आनंद झाला असेल त्या ठिकाणी, आणि म्हणून त्यांचे आशीर्वाद सगळ्यांना प्राप्त व्हावेत हीच नागेश्वर भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. विठोबार स्वप्नील भाऊ टाळी वाजवा. विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार झालेली सेवा